पालखीला किती वर्ष झाली टोटल आता? 14 वर्ष. 14 वर्ष काय? ओके. एकदम त्या माऊलीच्या कृपा आशीर्वादाने ती तिची इच्छा. तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असेल. मजेत असंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघता त्याचा नाव आहे नित्यरंग. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता, आपण आलेलो आहोत पालखीमध्ये. तर ही आहे आपल्या नवी मुंबईची मानाची पालखी, एकदम मोठी पालखी, फुल जल्लोष असणाऱ्या पालखीमध्ये. आणि ही पालखी आपल्या जाणार आहे डायरेक्ट कारल्याला एकवीरा आईला भेटायला. तर फुल मजा येणार आहे, ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. खूप धमाल, खूप मजा येणार आहे आपल्याला ब्लॉग बघण्यासाठी. तर आता मी तुम्हाला चांगले शॉर्ट घेऊन दाखवतो. आता वाजले सकाळचे 8. आपण खूप लवकर आलेलो इथं, कारण की पालखी लवकरच निघणार आहे आपली. आणि त्याच्यामध्ये पण खूप सारे आपल्याला गोष्टी इथं बघायला भेटणार आहेत. तर आपल्यासोबत आहे कॅप्चर बाय पियुष आणि आपल्या निशान पाते एडिट्स. हे आपला तो आता मागे आहे आपल्या. तर आपण इकडे जाणार आहोत. आता बघू शकता इथं सगळी पब्लिक इथं सगळी जमलेली आहे. खूप मजा येणार आहे. तर आताच लाईक करून ठेवा, आता सबस्क्राईब करून ठेवा. तर मस्तपैकी आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवा. आपली पालखी पण निघलेली आहे. एकदम प्रॉपर असा बँडचा वाजतंय. कमीत कमी 40+ आपल्याला बँड बघायला भेटते. एकदम पद्धतशीर बँड आणि अर्धे बँड आपल्या पुढे आहे. तर खूप मजा येते. अजून तर आपण अर्धवट पण पोहोचलो नाही आहे. म्हणजे गावातल्या गावात आता पुढे पालखी निघणार आहे. खूप मजा येते आणि अजून काही सीन आहेत तुम्ही पण मिस करू नका. आम्ही पण मिस नाही करणार आहे. चांगलं शूट घेण्यासाठी मी प्रयत्न करते तुमच्यासाठी. लाईक नसेल केलं लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. आता इथं आपण पण घेणार आहे. मस्तपैकी बघत राहा.
ते मोठे आपले युट्यूबर आहेत आणि त्याच्या मागं आपल्याला कॅप्चर बाय व्ह्यूज इथं बघायला भेटतात. तर सगळा कलेक्ट केला तुम्ही डेटा आपला 100% भाई. सगळं शॉर्ट भेटले आपल्याला बद्दलची. एक नंबर. आणि सगळा तुम्हाला सिनेमॅटिक शॉट याच्या ब्लॉग मध्ये पण बघायला भेटेल. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळी आला किती वाजता तू? मी सकाळी 7 वाजता आलोय. 7 वाजता येऊन बसलाय. मस्त व्हिडिओ पण अपलोड केले. 5ला उठलो नाही, सकाळी 6ला निघून इथं 7ला पोहोचलोय. मस्त एकदम म्हणजे चांगला अनुभव होता. माझा पहिला वर्ष होता इथे, पण एकदम जल्लोषात आणि सगळ्यात जास्त शिस्तबद्ध पद्धतीने जी पालखी होती ती नवी मुंबईची मानाची पालखी. मला इथे जास्त डेंजर का वाटलंय का सगळीकडे बँजो असतात सगळीकडं. तर ही मला जास्त खात्री वाटली. पूर्ण रस्ता भर व्हायचं लागला. फुल जल्लोष. आपल्याला रांगोली वगैरे काढलेली इथं बघू शकता. इथं सगळं आपलं स्वागत वगैरे आईचं काय केलेलं आहे. इथं मस्तपैकी रांगोली वगैरे काढलेली आहे. आम्ही आगरी कोली असं लावलेलं मस्त. तर आपल्याला पद्धतशीर आपल्या इथं रांगोली काढताना इथं आपल्याला बघायला भेटते पूर्ण रांगोली टीम आपल्याला इकडं. पापलेट काढतो का? तर इथं आपल्याला पापलेट इथं बघायला भेटते. एकच नंबर एकच नंबर. तर दादा तू इथं हे सगळं करत असते तुमची पूर्ण टीम आहे का पूर्ण अशी? हो, आमची पूर्ण रंगचंद म्हणून टीम आहे. टीम आहे का? दरवर्षी इथे अच्छा दरवर्षी करता का सहकुश आईच्या भेटीचा आईच्यासाठी? आईच्या भेटीसाठी. तर आता तुम्ही आता पुढं कुठपर्यंत करत जाणार तुम्ही? हे पूर्ण आम्ही आता ग्राउंड, त्यानंतर गणपती मंदिर. अच्छा गणपती मंदिर का शेवटचं तिकडं? तिकडे. नंतर मग पुढं काय? त्याच्यानंतर गणपती मंदिर पासून पण पुढे शिरवणे गावाच्या एंड पर्यंत करतो. अच्छा हे तुमचं टीमचं पूर्ण नाव सांगा आम्हाला. रंगचंद टीम पनवेल. अच्छा पण तुमचं इंस्टाग्राम आयडी आहे हो, इथं? आहे. मग तर मित्रांनो आपल्याला इथं सगळं इथं रंगचंद आपल्या इथं इंस्टाग्रामचा आयडी आहे. तुम्हाला पण अशा सुंदर सुंदर रांगोल्या आपल्याला या दादाच्या टीम अनुसार आपल्या माध्यमातून इथं करायला भेटणार आहे मस्तपैकी. तर दादा तुम्ही खूप चांगला काम करता, असेच काम करत राहा. तर आई नक्की तुम्हाला आशीर्वाद देईल. मित्रांनो आपल्याला इथं सगळी अशी पद्धतशी सगळे बघा टप्प्याटप्प्याला आपल्याला इथं रांगोली इथं काढलेली आहे. इथं सगळं आपलं आगरी कोल्याचं आहे बघा मस्तपैकी. इथं मासा इथं आगरी कोल्याचं नाव आणि तिथं आपली मानाची पालखी तिकडे आहे. तर सगळी तिथं पोरण असतात आपली सगळी. हो एक नंबर एक नंबर. हो बादशाह. मित्रांनो ही आपली पूर्ण टीम आहे रांगोलीची. त्यांनी खूप सुंदर आपल्याला रांगोली तर केलेली आहे.
आनंद रघुनाथ बानकोटकर, राहणार मुरुड जंजिरा. मी एवढ्या लांबून येतोय पदयात्रेत चालण्यासाठी, आईच्या पालखीसाठी. ही नावारूपाला आलेली शिस्तबद्ध नवी मुंबईची मानाची पालखी आत्ता 14वं वर्ष असेल ना, 14वं वर्ष. अनुभव सांगायला गेलो तर खूप अनुभव आहेत आणि एवढी शिस्तबद्ध, एवढे काटेकोरपणे नियम, जेवणं खावण्याचा तर विषयच नाही. आणि या पालखीसाठी कुठून कुठून कानाकोपऱ्यातून लोक येत असतात पालखीच्या दर्शनासाठी, पदयात्रे सहभाग घेण्यासाठी. या वर्षी 2000ची काहीतरी संख्या असेल, 2000+. हा. आमच्या अध्यक्षांच्या अजून सुरुवातीला काही 70च काय पदयात्रे. म्हणजे पहिल्या वर्षी आपल्या पालखीला किती वर्ष झाली टोटल आता? 14 वर्ष. 14वं वर्ष. 14वं वर्ष काय? 14 वर्ष. ओके. एकदम त्या माऊलीच्या कृपा आशीर्वादाने ती तिची इच्छा. हे सगळं जे काही चाललंय जगाचे मालकीण असल्या कारणाने हे आपण करू शकत नाही. मी कधी बोललो अध्यक्षांना आमच्या नवी मुंबईच्या शैलेश भोईर की दादा आपली पालखी दादा तुम्ही हे केलं, दादा तुम्ही मला दादा बोलताय, मी नाही करून घेताय ती आपली मालकी. आई शिवाय काही होणार आहे एवढ्यांचा जिम्मेदारी घेणे साधी गोष्ट नाही. की आला जेवलो आणि गेला किंवा आली वरात निघाली नाही. ही माऊलीच्या कृपा आशीर्वादाने ही पालखी एकदम पद्धतशीर, एकदम शिस्तीत जाते, शिस्तीत पद्धतशीरपणे. आणि आता माऊलीची मिरवणूक आहे. आता ती माऊलीची मिरवणूक मंदिरातून निघालेली आहे. ते अंगणात येईल, अंगणात तिचा काही थोड्या प्रकारे जल्लोष साजरा होईल आणि पालखी प्रस्थान होईल. चला धन्यवाद. आणि आमचं हे बघ खास हे आता तुम्हाला 3 का 4 दिवस त्याचा लूक दाखवते. ते आम्ही त्यांचा लूक बघण्यासाठी येणार. मन भरून घेणार, लोकांना खुश करणार, लोकांना खुशीत ठेवणार, हसवणार, एंटरटेन करणार असतं. हा काही शेवटी माऊलीचा सण साजरा आला. जन्माला कशासाठी आलंय? नुसतं घरात राहण्यासाठी का नुसतं कामाधंदे करण्यासाठी? काहीतरी आयुष्यात येऊन भगवंताचा करावा. हा शेवटी तेच जाणार आहे. माझा सगळा यमाचा खाजा. शेवटी एकच ढोकला कपालाला, एकच डॉलर. त्याच्या व्यतिरिक्त देत नाही काही सोबत, काहीच देत नाही. हा सुद्धा देत नाही. आता ती परंपरा नाही, पूर्वी ही परंपरा नव्हती. आता हे कपडं तरी येत आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त भगवंताचा स्मरण, माणूस केणे, हे काय असे माऊलीचे जल्लोष. अजून साईबाबांची पालखी खूप कोणाला वाटेल तसा आनंदात या पण भगवंताच्या कलियुग चाललेला आहे. याकडे दुसरा सुख काय आहे? या आम्हाला 4 दिवस कधी उजळतील याची ओढ लागलेली असते. माझी निघता कारल्याच्या वाट नाग, कारल्याच्या वाटेला चालली लोणावल्या वाट लागो, लोणावल्या वाट लागो. आता त्रिशूल बाला घेऊ, आता त्रिशूल बाला घेऊ, माय माझी होसाया लागली, होसाया लागली. तर मित्रांनो आता सीन काय आहे, जसं की तुम्हाला मी बोललेलो, ही जी पालखी आहे पूर्ण ग्राउंडमध्ये आता फिरणार आहे. मेन पालखी जी आपली आहे ती इथं मध्ये थांबणार आणि त्याच्या आजूबाजू सगळे बँजोवाले आणि सगळी पब्लिक DJ प्लस बँजो दोन्ही गोष्टी इथं वाजणार आहेत. ती गोष्ट अजिबात मिस करू नका, कारण की तुम्हाला चांगला शॉट भेटणार आहे. आम्ही पण चांगला शॉट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून लाईक नसेल केला तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा, तर तुम्हाला एक चांगला व्ह्यू दाखवतो मी. भक्तांना विनंती आहे कृपया. तर हा तुम्ही व्ह्यू बघितला आहे, सगळे आता पब्लिक जमा झालेली आहे. अजून पालखी आलेली नाही आहे, तर पालखी येईल, एकदम फुल जल्लोष असणार आहे. मस्त मी ब्लॉग कंटिन्यू बघत आहे. चला कॅमेरा पण कोणी पुढे येऊ नका. यूट्यूब ब्लॉगर जेवढे आहेत ना तेवढे मागे व्हा मागे व्हा तर पुढे राहतील फक्त. करा आणि आता तयार राहायचं आपल्या सर्वांना. पेपर ब्लास्ट बोला आई माऊलीचा. पेपर ब्लास्ट.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर हाच होता आपला आजचा ब्लॉग. तर असे कंटेंट आपल्याला या चॅनलवर बघायला भेटणार आहेत. माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आई माऊलीचं उदो उदो ही कमेंट नक्कीच करा. बाकी काय करू नका, मग कमेंट नक्कीच करा. लाईक नसेल केला तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब पण करून ठेवा. तर अशाच्या कंटेंटसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर या. मस्त आपला चॅनल आवडला तरच सबस्क्राईब करा. तर बाय बाय.